ओम श्री बाळूमामाय नमः. अध्याय 25. आत्मानस्तु कामाय आत्मानस्तु लाभाय आत्मानस्तु सुखाय झटे प्राणी. कामलाभे तैसे सुख प्राप्तीचे नी होये हरीख. न मिळे तरी दुःख नियमे असे. नाना काम नाना लाभ सुखालागी किती लोभ. लोभापायी किती दंभ सीमा नाही. ऐसे जन हे सारे संत जाणीती अंतरे. हे तरी प्रवृत्तीचे पसारे निसर्गाचे. कर्मेंद्रियांनी करावे ज्ञानेंद्रियांनी जाणावे. अंतरेंद्रियांनी नियमावे योजना ऐसी. मन बुद्धी अहंकार हेची जीवनाचे सूत्रधार. परितयांचे ही व्यापार वासना बळे. जे जन्मोजन्मी केले ते वासना रूपी उरले. तिथे वासनेचे असती घडले देह नाना. ऐसी अनादि रचना उघड असे ही वंचना. का कैसी ही विवंचना करी नये. सन्मान तैसा अपमान पराभव तैसे विजयगान. लाभ तैसे नुकसान अनुभवा येई. जन्मायावे तरी दुःख जगावे तरी तीख. मरणे तरी वाटे विख पाहो नये. जन्मा येतो रडावे नाना व्याधींनी झोडावे. माता पितया कष्ट द्यावे नाना रीती. मग आपुला मांडिता प्रपंच नवीन घरटे नवा संच. तै स्पर्धा मत्सर सूडमंच जगाचा कळे. स्पर्धेलागी स्पर्धा मत्सर मत्सरांचा सांधा. सूड हाची होये धंदा आयुष्याबरी. मग काव्य चित्र संगीता शिल्प क्रीडा वार्ता आदींच्या धरोनी हाता शोधिती सुख. हिंडावे नाना देश सुंदर लाव्या वेश. काम क्रीडेचा जोशा कमी न व्हावा. परी जीवन तैसी कविता जीवन तैसा चित्रकर्ता. शापू असे संगीता जीवनाचा. शृंगारे कविता सुखवी कारुण्येती रडवी. बिभत्से पोटी कालवी विष जणू की. असे नी साऱ्या कला त्या सुख दुःखाचा काला. क्रीडा तरी असे भाला ईर्षा धारेचा. मग पत्री वार्ता वाचता दुःख जगात